आपण वज्राचया होईजे, वरी घडे तरी कीजे भले या. भगवंताच्या कृपेने, सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारी भाविक भक्त, श्रोते, सज्जन, माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे. पहिल्या अध्यायाचा विचार सुरू आहे. पहिल्या अध्यायातील 216 क्रमांकाची ओळी सुरू आहे. गीतेचं जे काही प्रगटीकरण झालेलं आहे, गीतेची निर्मिती झालेली आहे, त्या निर्मितीचं कारण काय, त्याची पार्श्वभूमी सांगत असताना या ठिकाणी पहिल्या अध्यायामध्ये हा सगळा विचार सांगितलेला आहे. गीतेचा जो अधिकारी आहे तो कशा पद्धतीचा आहे याचा विचार या पहिल्या अध्यायामध्ये आहे. आपल्या जीवनामध्ये सर्वांच्या गीता उपयोगी का आहे? मनुष्याच्या जीवनामध्ये कोणालाही दुःख नको आहे, सुख सगळ्यांना पाहिजे. दुःख कशामुळे येतं? दुःखाचं कारण काय? दुःखाचं कारण आहे शोक, शोकाचं कारण आहे मोह, आणि मोहाचं कारण सांगताना सांगितलं अज्ञान हे मोहाचं कारण आहे. मनुष्य आपल्या आत्मस्वरूपाला विसरला. अज्ञान एक रूढे, तेने कोहम विकल्पाचे मांडे, मग विवरून कीजे पुढे देहो हम ऐसे. अज्ञानामुळे, अज्ञानाच्या दोन शक्ती आहेत. एक तो स्वतःला विसरतो आणि नाही त्याला आपलं म्हणतो. आपला आपण पेया, विसरू जो धनंजया, तेची मूळ या अज्ञानाशी. आणि नाही ते आपलं म्हणणं म्हणजे देहाला मी म्हणतो, देह संबंधी आहेत ते सगळे माझे म्हणतो. हा एक प्रकारचा मोह आहे आणि याच्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये त्याच्या कर्तव्याविषयी सुद्धा त्याला मोह निर्माण होतो. आपलं जे कर्तव्य आहे ते मनुष्य विसरून जातो आणि नको ते तो करायला लागतो. अर्जुनाला जो मोह झालेला आहे त्याचे दोन प्रकार आपण पाहिलेत. पुढे याचा विचार येणार आहे. एक साधारण मोह आणि एक असाधारण मोह. साधारण मोह म्हणजे सगळ्यांनाच जो होतो त्याला साधारण मोह म्हटलेला आहे. मी देह आहे असं सगळ्यांनाच वाटतं, हा साधारण मोह आहे. आणि असाधारण मोह म्हणजे आपल्या कर्तव्याविषयी झालेला मोह. आणि मग हा मोह मनुष्याच्या जीवनामध्ये कर्तव्य विसरायला लावतो, दुःख करायला लावतो. अर्जुन महाराज त्या ठिकाणी युद्धाकरता गेलेले असताना समोर कौरव सैन्य पाहिलं. भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, सगळी गुरुजन मंडळी पाहिली, ज्येष्ठ श्रेष्ठांना पाहिलं आणि अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये मोह निर्माण झाला.
हे सगळे आपले स्वजन आहेत. आणि आता स्वजनांच्या बरोबर त्या ठिकाणी युद्ध कसं करायचं, स्वजनांना युद्धात मारायचं कसं, आणि युद्ध हे आपलं कर्तव्य कर्म आहे हे अर्जुन विसरून गेले. त्या मोहाचा परिणाम शोक झाला, दुःख झालं, आणि शूर असलेले वीर असलेले अर्जुन मात्र शोक करू लागले, दुःख करू लागले. संपूर्ण अंगाला त्या ठिकाणी घाम सुटला. शिदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती वेपथुष्य शरीरे मे रोम हर्षश्च जायते. एवढा मोठा योद्धा, परंतु त्या ठिकाणी संपूर्ण गलित गात्र स्थिती झाली. एकदा माणसाचं मन ढासळलं, मनाने धीर सुटला की मग शरीरसुद्धा आपोआप त्या ठिकाणी मनानुसार शरीरावर त्याचे परिणाम दिसू लागतात. आणि म्हणून ही स्थिती मनुष्याच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये येते. आपल्या जीवनामध्ये आपण कर्तव्य कर्म करत असताना कधी कधी मोह निर्माण होतो, शोक निर्माण होतो, दुःख निर्माण होतं. या ठिकाणी जे वर्णन चाललेलं आहे ते स्वजनांच्या विषयी मोहाचं वर्णन चाललेलं आहे. हे सगळे माझे स्वजन आहेत असं दिसू लागलं. आणि आपल्या कर्तव्यापासून अर्जुन महाराज चुकू लागलेले आहेत. अर्जुन महाराज त्या ठिकाणी शोक करताना म्हणतात, आम्ही जे जे जोडावे हे मनीची केवी धरिजे, आपण वज्राची या होईजे, वरी घडे तरी केजे भले यया. हे मनात तरी कसं काय आणायचं? या सगळ्यांना मारणं म्हणजे मनात सुद्धा मी याच्याविषयी आणू शकत नाही, स्वप्नात सुद्धा यांच्याविषयी वाईट मी चिंतू शकत नाही. अशी थोर थोर मंडळी माझ्यासमोर उभी आहेत. आपण वज्राचे या होईजे, आपण वज्रासारखं कठीण अंतकरण करायचं का? आपण काही वज्र आहोत का? कठीण आहोत का? पाषाण आहोत का? अरे देवा बाबा, मी जीव आहे. एखादा वज्र असेल, दगड असेल, त्याला काही भावना नाही, त्याला काही चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही. ज्याच्या हातात ते वज्र गेलं ते त्याचं काम करतं. पण मला काही भावना आहेत ना माझ्या अंतकरणामध्ये. ज्यांनी मला माझ्यावर उपकार केले, ज्यांनी माझा सांभाळ केला, मी ज्यांच्या अंगा खांद्यावर खेळलो, अशांची त्या ठिकाणी अशांचा वध करणं मला योग्य वाटत नाही देवा. आपण वज्राचे या होईजे, उलट वरी घडे तरी कीजे भले या. आपण यांचं भलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, चांगलं करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आम्ही जे जे जोडावे ते समस्ती ई भोगावे, हे जीवितही उपकारावे काजी यांच्या. आमच्या जीवनात उलट जे जे काही आम्ही मिळवावं हे सगळं समस्तही ही भोगावे, यांच्याकरताच आम्ही सगळं मिळवतोय, यांच्याकरताच आम्ही सगळं प्राप्त करतोय. युद्ध तरी कशाकरता करायचं, भोग तरी कशाकरता मिळवायचे, हे सगळं यांच्याकरताच आहे. आम्ही समस्तही एषामर्थे कांक्षितन्नो राज्यन भोगा सुखानीच. हे जीवितही उपकारावे काजी यांचे. यांचे आमच्यावर एवढे उपकार आहेत की आमचं संपूर्ण जीवनसुद्धा या स्वजनांच्या कार्यामध्ये आम्ही खर्च केलं तरी कमीच आहे. अर्जुनाच्या मनामध्ये मुख्यतः जो मोह निर्माण झालेला आहे तो भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य यांच्याकडे पाहून झालेला आहे. आणि त्याच्यामध्ये तसं पाहायला गेलं तर काही गैर नाही, कारण त्यांचे एवढे उपकार अर्जुनावर आहेत.
पुढे त्या उपकाराचं सगळं स्मरण अर्जुन महाराजांनी केलंय. मी पार्थू द्रोणाचा केला, येणे धनुर्वेदू मजू दिदला, हे सगळं सांगितलंय. पण आता ही सगळी मंडळी जी आहे ती अर्जुन महाराजांचं हे जे बोलणं आहे ते घरी बोलत असतं तर ठीक होतं, परंतु आता हे युद्धातलं बोलणं असल्यामुळे ही सगळी मंडळी युद्धामध्ये प्रतिपक्ष म्हणून किंवा शत्रू म्हणून उभे राहिलेले आहेत. आणि म्हणून लौकिक दृष्टीने हे जर योग्य असलं, किंबहुना धर्मशास्त्रातल्या एका अंशाच्या दृष्टीने हे सगळं खरंच आहे. कारण शास्त्रामध्येच असं वचन आलेलं आहे, देव द्विज गुरु प्राज्ञ पूजनम शौच मार्जवम. काल आपण म्हणून आलो, मनुष्याच्या जीवनामध्ये हे सगळे लोक पूज्य आहेत. पण असं जरी असलं तरी सुद्धा आता ही सगळी मंडळी धर्मयुद्धाकरता प्रतिपक्ष म्हणून उभी आहेत. मनुष्याच्या जीवनामध्ये अशी अनेक परिस्थिती निर्माण होते. भगवंतांनी पुढे अर्जुनाला सांगितलंय, किम कर्म किम कर्मेती कवयोप्यत्र मोहिता तत्ते कर्म प्रवक्ष्यामि यज्ञात्वा मोक्षेशे शुभात. कर्म म्हणजे कवन, अकर्मा काय लक्षण, ऐसे विचारिता विचक्षण गुंपवणी ठेव. येथ मोहिले गा क्रांतदर्शी म्हटलंय. वाचोनी मूर्खाची गोठी कायेसी, येथ मोहिले गा क्रांतदर्शी. तुम्ही आम्ही सामान्य सोडून द्या, पण मोठ्या मोठ्यांना सुद्धा संभ्रम निर्माण होतो. नेमकं करायचं काय? हे करावं तर संसार जातोय, परमार्थ करावं तर संसार जातोय, आणि संसार करावा तर परमार्थ जातो. सोयरे संबंध जपायला हवे तर परमार्थ घडत नाही, आणि परमार्थ करायला जावं तर सगळे नाराज होतात. घरातले लोक नाराज होतात. मग अशा वेळेस काय करावं? धर्मसंकट आहे सगळ्यांच्या, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या पुढे धर्मसंकट निर्माण होतं. अर्जुन महाराजांच्या समोर हे धर्मसंकट निर्माण झालंय. आता हे युद्ध आहे, युद्धामध्ये मात्र क्षत्रियाचं काम काय? क्षत्रिया रणी पळवणी जाणे, कोण साहे लाजीरवाणी. अर्जुन महाराजांचा जो धर्म आहे तो क्षत्रियाचा धर्म आहे. आता युद्धामध्ये ते सैनिक म्हणून आलेले आहेत, योद्धा म्हणून आलेले आहेत. पण इकडे जर आपण पाहिलं तर भीष्माचार्य दिसतात, द्रोणाचार्य दिसतात, यांनी एवढे उपकार केलेले आहेत. म्हणून अर्जुन महाराज त्या ठिकाणी दैवी संपत्तीने युक्त आहे. अर्जुन महाराजांचं नावच आहे रुजुत्वात अर्जुन. पाप भिरू आहेत. आपल्या जीवनामध्ये आपल्याला त्रास झाला तरी चालेल, आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास नको, अशी वृत्तीची सज्जन माणसं असतात, चांगली माणसं असतात. आपल्याला त्रास झाला तरी चालेल, दुसऱ्याला आपल्यामुळे त्रास नको असं मानणारी माणसं, असं वागणारी माणसं. पण समोरची माणसं अशा माणसाचा विचार करत नाहीत. समोरची माणसं म्हणतात ते त्रास आणखीन देतच राहतात, त्यांचा त्रास आणखीन वाढतच राहतो. आपल्या क्षमेला सुद्धा समोरची माणसं दुर्बलता समजतात. आपल्या चांगल्या वागण्याला सुद्धा समोरची माणसं भित्रेपणा समजतात आणि आणखीन त्रास देतात, आणखीन दुःख देतात. अशा वेळेस भगवान परमात्म्याने सुद्धा म्हणजे अशा वेळेस दुर्जनांना दंड करणं हे सुद्धा त्यांच्यावर दया करण्यासारखंच आहे. म्हणून भगवंताला अवतार घ्यावा लागतो. म्हणून तर त्या ठिकाणी
अर्जुनाचा सुद्धा अवतार आहे. देवाने लीला ही सगळी गीता सांगितलेली आहे. पण तरीसुद्धा सज्जन माणसाची भूमिका कशी असते? एक प्रकारचा मोह झाल्यानंतर मनुष्याला कर्तव्याला कसा विसरतो याचं वर्णन इथे अर्जुनांच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळतं. आम्ही दिगंतीचे भोपाळ विभांडुनी सकळ मग संतोष विजय कुळ आपुले जे. अर्जुन महाराज म्हणतात, यांच्या उपकारातच आमचं जीवन गेलं तरी चालेल. आम्ही दिगंतीचे भूपाळ विभांडुनी सकळ, देशोदेशीचे जेवढे काही राजे असते त्यांच्याबरोबर युद्ध केलं, त्यांच्याशी संघर्ष केला आणि हे संघर्ष करून मग संतोष विजय कुळ आपुले जे. आणि आपलं कुळ जे आहे त्याला संतोष प्राप्त होईल, आनंद प्राप्त होईल, याच्याकरता आम्ही आतापर्यंत प्रयत्न केला किंवा असा प्रयत्न आम्ही करावा. राजसू यज्ञ केला. त्या राजसू यज्ञामध्ये घोडा सोडावा लागतो. ज्याने तो घोडा अडवला त्याच्यावर युद्ध करावं लागतं. असं सगळ्या भूमंडळावर त्या ठिकाणी सगळ्या राजांच्यावर युद्ध केलं, धन लुटून आणलं, राज्य प्रस्थापित केलं, एवढा मोठा राजसूय यज्ञ केला. राजसूय यज्ञ करण्यामागचा हेतूच हा असतो की ज्याने राजसूय यज्ञ केला तो आता चक्रवर्ती राजा झाला. बाकीच्यांनी सगळ्यांनी त्याचं राजेपद मान्य करायचं. पण हे सगळं कशाकरता आम्ही केलं? आम्हाला जरी राज्य प्राप्त झालं तरी कशाकरता? हे आमच्या स्वजनांना सुख द्यावं, समाधान द्यावं याकरताच केलं आहे. मग संतोष विजे कुळ आपुले जे, मग आम्ही त्यांना आनंद द्यायचा आहे. पण तेचे हे समस्त परी कैसे कर्म विपरीत जे जाहली असते उद्यत झुंजावया. पण ज्यांच्याकरता आम्ही हे सगळं एक राज्य सगळ्या राजांना पराजित करून मिळवलं, ज्यांच्या सुखाकरता ज्यांच्या भोगाकरता हे सगळं आम्ही केलं आहे, तेच आमच्याबरोबर शत्रुत्व करायला आलेले आहेत. ज्या नातेवाईकांना मदत केली त्यांनीच कोर्टात दावा ठोकलेला आहे. ज्या मुलांना एवढं घडवलं वाढवलं तीच मुलं त्या ठिकाणी विरोधात उभे राहत आहेत. आणि युद्ध करता ते आमच्या समोर आलेले आहेत. आता युद्ध करायचं आणि राज्य मिळवायचं, सुख मिळवायचं, भोग मिळवायचे, पण कोणाकरता? म्हणून तेचे हे समस्त परी कैसे कर्म विपरीत. काय कर्म विपरीत आहे माणसाच्या जीवनामध्ये? मनुष्य ठरवतो एक आणि होतं एक. विपरीत कर्म आहे, त्याचं विपरीत फळ देणारं हे कर्म आहे. हे सगळी लोक ज्यांच्याकरता आम्ही सगळं केलं आतापर्यंत तेच आमच्या विरोधात उभे राहिलेले आहेत. जे जाहले आसती उद्यत झुंजावया, झुंजायला तयार झालेले आहेत, युद्धाला तयार झालेले आहेत. बरं, नुसते तयार झालेले आहेत म्हणजे फक्त युद्धात आलेले आहेत असं नाही. येषामर्थे कांक्षितन्नो राज्यं भोगा सुखाच तयमेव स्थिता युद्धे प्राणांस त्यक्त्वा धनानि च. प्राण धन सर्व काही त्याग करून ते आलेले आहेत, उदार झालेले आहेत ते सुद्धा सगळ्यावरती. आंतोरिया कुमरे सांडोनिया भांडारे शस्त्रास्त्री जिव्हारे आरोपुनी. आंतोरिया म्हणजे बायका, कुमरी म्हणजे मुले, सांडोनिया भांडारे संपत्ती,
ही सगळी टाकून शस्त्राग्री जिव्हारे आरोपणे आपले प्राण शस्त्राच्या टोकावर घेऊन ही सगळे इथं आलेले आहेत. म्हणजे त्यांना मरण काहीच वाटत नाही, मरायला आलेले आहेत सगळे इथे. आता युद्ध झाल्यानंतर याच्यामध्ये बराचसा संहार होणार आहे. त्यांच्यातले काही मरतील, आमच्यातले काही मरतील, पण त्यांना मरणाचं काहीच वाटत नाही. बरं, घरी सगळे कुटुंब आहेत, लहान लहान मुलं आहेत, धन आहेत, संपत्ती आहे, पण याची सगळ्याची आशा सोडून ते मरायला इथं आलेले आहेत, युद्ध करायला आलेले आहेत. का? त्यांना काही कळत नाही. देवा, त्यांना कळत नाही, मग आपल्याला तरी कळत नाही का? ते आलेले आहेत म्हणून आईसी आते कैसेनी मारू, कवनावरी शस्त्र धरू, निज हृदया करू घात केवे. आईसी आते कैसेनी मारू, अशांना आता कसं मारावायचं? हा जो मोह असतो तो कसा वाढत वाढत जातो माणसाचा. पहिल्यांदा स्वतःच्या देहाचा मोह, मग देह संबंधी लोकांचा मोह, आणि मग त्यांच्या संबंधी लोकांचा मोह होतो. ज्ञानोबाने वर्णन केले, पहिली बाळ दशे, आईबा हेची पिशे, ते सरे मग श्री मांसे भुलोनी ठाके. हा, मग श्री भोगिता थाओ, वृद्धापय लागे येवो, तोच प्रेम भाव बाळकाशी. आणि पहिल्यांदा मी माझा देह आपल्यासाठी मनुष्य करतो, किंवा आई वडिलावर प्रेम असतं. लहानपणी माझी आई आणि माझे वडील हेच माझं जीवन, यांच्यासाठी मी काही करायला तयार. ज्ञानोबा म्हणतात, पहिले बाळ दशे आईबा हेची पिसे. आई नाही दिसली दुःख होतं, वडील नाही दिसले दुःख होतं, रडतो लगेच. पण लग्न झाल्यानंतर श्री मांसे भुलोनी ठाके, मग आई विसरतो, वडील विसरतो. बरं, ते तरी प्रेम स्थिर आहे का हो? वृद्धापकाळ आला की मग तेच प्रेम लहान लहान नातवांच्यावर जातं. हे करू नये असं नाही बरं का. संसार म्हटल्यानंतर, व्यवहार म्हटल्यानंतर या सगळ्या गोष्टी आहेत, असाव्यात, परंतु त्याच्यात आसक्त होऊ नये, त्याच्यात परमार्थाला विसरू नये, देवाला विसरू नये, आपल्या कर्तव्याला विसरू नये. आपलं कर्तव्य काय? कशाकरता मनुष्य देह प्राप्त झालेला आहे? आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. परंतु हे सगळं विसरून जातो मनुष्य. अर्जुन महाराज विसरून गेले मुख्य कर्तव्य काय, कशाकरता आपला अवतार आहे, कशाकरता आता युद्धाकरतात आपण आलोय. आणि मग विचार करायला लागले, ऐशिया ते कैशेनी मारू. अर्जुन महाराजांना त्यांच्या घरच्या बायका दिसायला लागल्या, लहान मुलं दिसायला लागली, त्यांचं धन दिसायला लागलं. म्हणजे त्याची काळजी हे करायला लागले. मनुष्याची मोह वाढल्यानंतर सगळ्यांची काळजी करत राहतो, सगळ्यांच्या विषयी त्याला काळजी वाटू लागते, दुःख वाटू लागतं. म्हणून आयशिया ते कैसीनी मारू. आता यांना कसं काय मी मारू, यांच्यावर शस्त्र कसं उचलू? का? हे आले तिकडे युद्ध करायला, पण घरी मुलं आहेत ना, घरी पत्नी आहेत ना. हे इथं जर मेले तर त्या मुलांचं काय होईल, त्या पत्न्यांचं काय होईल? त्या म्हणतील अर्जुन दादाने असं कसं काय केलं, मला शिव्या शाप देतील. त्या पुढं काय होईल? संकर होईल, वर्णसंकर होईल, अमुक होईल, तमुक होईल. सगळं अर्जुन महाराज विचार करू लागले. ऐशिया ते कैशेनी मारू, कवनावरी शस्त्र धरू, नवे नवे यांच्यावर शस्त्र धरणं म्हणजे निज हृदया करू घात केवे. हे आमचं निज हृदय आहे, हे सगळे माझे हृदयस्थ आहेत. हे सगळे आमचे आत्मीय आहेत.
अहो माझे स्वजन म्हणजे माझ्यासारखेच आहेत आणि मी यांच्यावर जीवापेक्षा जास्त प्रेम करतो, अशी सगळी मंडळी आहेत. त्यामुळे देवा हे कोण कोण हृदयस्थ आहेत, यांना हृदयस्थ का म्हटलं त्याचं वर्णन पुढच्या श्लोकात केलं आहे. आचार्या पितरपुत्रास तथैव च पितामहाः मातुलः श्वशुरः पौत्रा शाला संबंधिनस्तथा. इथे मात्र अर्जुनाला पहिल्यांदा आचार्य दिसलेले आहेत. मागे तत्रा पश्य स्थितान पार्थ पितृन अथ पितामहान दिसले, तिथे पितृन दिसले होते. पण इथे मात्र अर्जुन महाराजांना युद्ध करायचे म्हटल्यानंतर पहिल्यांदा आचार्य दिसलेले आहेत. ज्या आचार्यांनी हे युद्ध शिकवलं, ज्या आचार्यांनी धनुर्वेद दिलाय, म्हणून असे जे आचार्य आहेत, अर्जुन महाराज इथे देवाला सांगतात, देवा माझ्या समोर जे आहेत ते कोण कोण आहेत तुला दिसतंय काय, पाहतो का तू कोण आलंय माझ्या समोर. पहिल्यांदा आचार्य आहेत. आचार्य म्हणजे द्रोणाचार्य, कृपाचार्य, भीष्माचार्य. यांनी आमचं जीवन घडवलेलं आहे. बस 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 बसा 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 बसा. या सगळ्यांनी आमचं जीवन घडवलेलं आहे. हे सगळे आचार्य आहेत. आचिनोतीचं शास्त्रार्थम आचरे स्थापयती अपि असौ. आपल्या आचाराच्या द्वारे सगळ्या शास्त्रार्थ श्रुती स्मृतीचे अर्थ आपणच होनी मूर्त अनुष्ठाने जगादेत वडील जे. असे हे सगळे आचार्य आहेत. त्याच्यानंतर म्हणून आचार्याचं मनुष्याच्या जीवनामध्ये खूप मोठं महत्त्व आहे. आचार्य म्हणजे गुरु. त्यांचे सगळ्यात जास्त उपकार आहेत. शास्त्राने तर असं म्हटलंय, नाथ महाराज म्हणतात, गुरु मायबाप संपूर्ण ऐक लक्षण उद्धवा. गुरुच हेच आहे आणि गुरु हे वडील असतात. म्हणून असे असणारे आचार्य. त्याच्यानंतर पितरः म्हणजे द्रोणाच्या पितर म्हणजे वडिलांसारखे. वडिलांचे सुद्धा फार मोठे उपकार आहेत. वडील जन्मदाते आहेत, सांभाळ करणारे आहेत. ही सगळी वडीलधारी मंडळी यांनी आमचा सांभाळ केलेला आहे. अर्जुनाला हे सगळं दिसायला लागलं. द्रोणाचार्यांनी कसं आपल्याला शिकवलं. आवडता शिष्य आहे द्रोणाचार्यांचा. कृपाचार्यांनी कसं शिकवलं, भीष्माचार्यांनी कसं शिकवलं, सांभाळ केला. पितर म्हटल्यानंतर अर्जुन महाराजांना आठवतंय, हे आपले वडिलाप्रमाणे असणारी बाकीची मंडळी आहेत. काका, धृतराष्ट्राच्या विषयी सुद्धा अर्जुनाची सद्भावना झाली. आता किती केलं तरी सुद्धा त्यांना कळत नाही समजा, पण ते आपले वडीलच आहेत ना शेवटी. आपण त्यांना कसं काय त्रास द्यायचा. पुत्र म्हणजे मुलं. आमची मुलं काय, त्यांची मुलं काय. इकडची वडीलधारी मंडळी काय, तिकडची वडीलधारी मंडळी काय. आता या युद्धामध्ये कसं आहे, त्यांचेही मरतील आणि आमचेही मरतील ना, कोण राहील काय सांगता येत नाही ना. म्हणून पुत्रामध्ये आमची मुलं आहेत. समजा अभिमन्यू आहे, घटोत्कच आहे, आणखीन ते सगळ्यांची मुलं आहेत. दुर्योधनाची मुलंसुद्धा अर्जुनाला आता आपलीच मुलं वाटू लागलेली आहेत. कौरवांची सगळी मुलं आपलीच मुलं वाटू लागलेली आहेत. तथैव च पितामह म्हणजे भीष्माचार्य, आणखीन जे काही आजोबाच्या तुल्य असतील ते सगळे. मातुला
म्हणजे मामा. मुलं त्या ठिकाणी पुढे आम्हाला सांभाळणारी आहेत. मनुष्याच्या मनामध्ये शोक निर्माण होण्याचं, मोह निर्माण होण्याचं स्थान काय काय? कोणामुळे शोक निर्माण होतो? कसा शोक निर्माण होतो, मोह निर्माण होतो? आई वडिलांच्यामुळे शोक मोह निर्माण होतो, मुलांच्यामुळे शोक मोह निर्माण होतो. ह्या मुलांचं पुढं कसं होणार? आपल्याला पुढं कोण सांभाळणार? किती केलं तरी जाऊ द्या, आपलाच पोरगा आहे. दुसऱ्याने थोडंसं जरी वाईट बोललं तरी सहन होत नाही, पण मुलांनी काही बोललं तरी माणसाला सहन होतं. सहन करतो मनुष्य का? शेवटी आपलेच आहेत ना. म्हणून पुत्राहा, पुत्रमोह. नंतर पितामहाहा, हे पितामह जे आहेत आपल्या वडिलांचे वडील. आपल्याला वडील प्रिय आहेत, पण वडिलांचे वडील त्यांना प्रिय आहेत. किंवा वडिलांच्या वडिलांचे आपल्यावर फार मोठे उपकार असतात. अहो, लहानपणी सगळ्या शिक्षणाची व्यवस्था कोणी केली? भीष्माचार्यांनी केली. त्यांच्या मांडीवर खेळले. नुसतं द्रोणाचार्यांच्याकडं, आपलं भीष्माचार्यांच्या कडं हट्ट घेतला, हे आम्हाला शिक्षक पाहिजे, द्रोणाचार्य, कृपाचार्य, लगेच भीष्माचार्यांनी व्यवस्था केली. यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून लहानपणापासून भीष्माचार्य तळमळ करत होते. यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, हे चांगले योद्धे झाले पाहिजेत. सगळी व्यवस्था कोणी केली? आमची पितामहांनी केली. म्हणून आता मला युद्धात सगळं आठवायला लागलं आहे. ते आठवणं चांगलं आहे, त्यांचे उपकार चांगलं आहे, फक्त हे युद्धात आठवायला लागलं आहे, हे घोटाळा आहे. सगळ्यांचेच आपल्यावर उपकार आहेत, पण आपलं कर्तव्य करत असताना हे आपल्याला सगळं आठवणं. बरं, यांचे सगळ्यांचे उपकार आहेत, त्यांच्याविषयी अजूनही कृतज्ञतेची भावना आहे, परंतु ते आता समोर उभे राहिलेत ना, अधर्माच्या बाजूने उभे राहिलेले आहेत. आचार्या पितरः पुत्राः तथैव च पितामहा मातुला. अरे देवा, मामी येते. मामा म्हणजे आईचा भाऊ, आणि आई जेवढी प्रिय आहे तेवढा आईचा भाऊ सुद्धा प्रिय आहे. मामा जेवढे लाड करतो, तुझं सोडून दे, तुला काही प्रेम नाही, काही नाही, तो मामाच मारून टाकला. पण माझे मामा इथे समोर आहेत, तिकडेही मामा आहेत, तिकडेही मामा आहेत. श्वशुराहा, सासरा, सासऱ्यावर किती प्रेम असतं जावयाचं. हे जावई झाल्याशिवाय कळेल का देवा तुला? माझ्यासमोर माझे सासरे आहेत. अरे बाबा, पत्नीला त्या ठिकाणी प्रसन्न ठेवायचं असेल तर सासऱ्यावर प्रेम करावं लागतं. आमचे हे सासरे सुद्धा आलेले आहेत सगळे. पौत्रा, नुसते सासरेच नाही देवा, तर बघ पौत्र सुद्धा आलेले आहेत, नातू सुद्धा आलेले आहेत, आणि शाला, शाला सुद्धा आहेत. एका महात्म्याने लिहिलंय, अर्जुन भगवान परमात्म्यालाच पाहून मानतात शाला. भगवान परमात्म्याचा हा कोण आहे? दोघांचं नातं मेवण्याचंच आहे. आणि देवा, तुला तरी किती त्रास बघ बरं. काही गरज होती का तुला आता सारथ्य करायची, घोडे धुवायची, युद्धात सगळं आता तुलाही बाण लागणार आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे मला तुझी सुद्धा काय वाटते, काळजी वाटते. मेवण्यावर किती प्रेम असतं. हे आसक्तीची ही सगळी स्थानं आहेत. मनुष्याच्या कर्तव्यामध्ये कशी कशी आसक्ती निर्माण होते. आचार्य म्हणत नाही तो आमच्यात आसक्ती ठेवू, पण कधी कधी आचार्यात सुद्धा आसक्ती निर्माण होते. प्रेम पाहिजे, आसक्ती नको. आई वडील म्हणत नाहीत प्रेम पाहिजे, पण त्याचं रूपांतर कधी कधी आसक्तीमध्ये होतं, आणि ती आसक्ती आपल्या कर्तव्याच्या आड यायला लागते. मुलांच्यामध्ये असलेली आसक्ती, आजोबामध्ये असलेली आसक्ती, मामामध्ये असलेली आसक्ती, सासऱ्यात असलेली आसक्ती, आणि मेहुण्यात असलेली सगळ्यात मोठी आसक्ती
अर्जुनाच्या अंतकरणात ह्या सगळ्या आसक्ती एकदम निर्माण झाल्या, या सगळ्यांच्या विषयी मोह निर्माण झाला. आणि अर्जुन देवाला म्हणायला लागले, हे नेनशी तू कवन, ए देवा हे समोर कोण आहे तुला कळतं का नाही? नेनशी जाणत नाहीस? कोण आहेत? म्हटले पहिलं भीष्म द्रोण आचार्य आहेत, पुढं भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, आणि माहिती नाही तुला कोण आहेत हे? अरे बाबा हे सामान्य नाहीत. हा भीष्म गंगानंदनू जो प्रताप तेजस्वी भानू, रिपू गज पंचाननू कर्णवीरू. द्रोणाचार्यांचं वर्णन केलंय. हे सगळी मोठी माणसं आहेत, ऋषितुल्य माणसं आहेत, यांचे अनंत उपकार आमच्यावर आहेत. तैसे गोत्र गुरु आमुचे, हे पूजनीय आम्हा नियमाचे. मज बहुत भीष्म द्रोणाचे वर्तत असे. कितीतरी उपकार आमच्यावर आहेत यांचे. म्हणून हे नेनसी तो कवन परिपैल भीष्म द्रोण, जयाचे उपकार असाधारण आम्हा बहुत. यांचे आमच्यावर किती उपकार आहेत म्हटले, असाधारण. आता भीष्मांचे आणि द्रोणांचे किती उपकार आहेत पुढे सांगितलेलंच आहे. भीष्माचार्यांचं अतिप्रेम आहे अर्जुनावर, पांडवांच्यावरती. त्या ठिकाणी पंडू महाराज गेल्यानंतर सांभाळ कोणी केलेला आहे सगळ्यांचा? यांचे लाड कोणी पुरवलेले आहेत? सगळे भीष्माचार्यांनी. आणि विद्येच्या बाबतीमध्ये सगळे लाड पुरवले द्रोणाचार्यांनी. जंगलात गेलेले असताना एक कुत्रा भुंकत होता, आणि भुंकत असलेल्या कुत्र्याला असे कोणीतरी बाण मारले की बरोबर त्याचं भुंकणं थांबलं, कुत्र्याला इजा झाली नाही. हे पाहिल्यानंतर अर्जुन म्हणायला लागला, असली विद्या अजून मला तुम्ही शिकवली नाही महाराज. तुम्ही तर म्हटले होते जगात सर्वात श्रेष्ठ धनुर्धर तूच. हा बाण कोणीतरी दुसऱ्याने मारलाय. कोणाचा शिष्य आहे बघा, शोधा. कोण होता तो? एकलव्य. त्याला विचारलं कोणाचा शिष्य आहे? म्हटले तुमचाच. माझा? मी तुमच्याकडे शिकायला आलो होतो पण तुम्ही मला विद्या दिली नाही. मग मी घरी तुमचा मातीचा पुतळा तयार केला आणि मी विद्या घेतली. श्री गुरुचेनी नावे माती डोंगरी जयापाशी होती. माझा अर्जुनच जगातला एक नंबरचा धनुर्धर झाला पाहिजे म्हणून द्रोणाचार्यांनी त्या एकलव्याचा काय घेतला मागून. किती प्रेम आहे बघा ते अर्जुनावरती. आणि असं माझ्यासाठी केलेले द्रोणाचार्य समोर उभे आहेत, भीष्माचार्य समोर उभे आहेत. आणि जयांचे उपकार असाधारण आम्हा बहुत. पुढे येथ शालक पहिले घेतलेत. सासरे, मातुळ म्हणजे मामा, शालक म्हणजे मेहुणे, सासरे, मामी. आता ह्या सगळ्यांचे उपकार सांगायचे म्हटलं म्हणजे महाभारत सांगावं लागलं. अर्जुनावर सासरेचे उपकार कसे, अर्जुनावर मामाचे उपकार कसे, अर्जुनावर मेहुणेचे उपकार कसे, कोणत्या मेहुणेचे कसे उपकार. आणि बंधू की हे सकळ. आणि आमचे सगळे बंधू आहेत ना, पुत्र नातू केवळ इष्टही असते. याच्यात पुत्र आहेत, नातू आहेत आणि सगळे इष्ट आहेत. किती प्रिय आहेत. अभिमन्यू किती प्रिय आहे. अभिमन्यूला जेव्हा घात झाला, अभिमन्यूचा वध केला ह्या लोकांनी, तेव्हा अर्जुनाची स्थिती काय, अर्जुनाला झालेला शोक त्या ठिकाणी खूप वर्णन केलं आहे. म्हणून या सगळ्यांच्यावर असलेलं प्रेम आहे. हे इष्टही असती आणि आमच्यावर इष्ट करणारे सगळे आहेत. अवधारी अति जवळिकेचे, हे सकळी सोयरे आमुचे. मनोनी दोष अति वाचे बोलताची. अवधारी अति जवळकीचे, हे सगळे काय आहेत? आमच्या जवळचे आहेत.
किती जवळचे आहेत, अगदी हृदयस्थच आहेत सगळे माझे. म्हणून हे सगळे आमचे सोयरे आहेत. म्हणून यांना मारावं असं वाणीनं नुसतं बोलणं सुद्धा आम्हाला पाप वाटतं. म्हणून यांच्याविषयी येत ऐसे की जे आपलं अवधारी अति जवळकीचे, हे सकळेही सोयरे आमोचे. हे माझ्या सगळे जवळचे आहेत, सोयरे आहेत. म्हणून दोष अति वाचे बोलताची, यांच्याविषयी मारण्याचा आपण उच्चार जरी केला तरी आम्हाला दोष लागतो असं मला वाटायला लागलं आहे. म्हणून आता देवा यांच्याविषयी मारण्याची तर मारायचं तर जाऊ दे, पण मारायची भाषासुद्धा मी करू शकत नाही. हे सगळेच आमच्या जवळचे आहेत म्हणून मी यांना मारू शकत नाही. भगवान म्हणले तू नको मारू यांना, पण हे तुला मारल्याशिवाय आता राहत नाही. कारण ते दुर्जन आहेत ना, हे तुला मारल्याशिवाय राहत नाही. भगवान अर्जुन महाराज पुढच्या श्लोकात म्हणतात, यांनी मला मारलं तरी चालेल, पण मी मात्र यांना मारणार नाही. त्रैलोक्याचं राज्य मिळालं तरी चालेल. मग या भूमीच्या राज्याचा काय विचार आहे, हा विचार आपल्याला पुढील प्रवचनात करायचा आहे. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरू जोग